अलिबाग हे महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात वसलेलं 300 वर्ष जुनं किनारपट्टीचं सुंदर शहर आहे। हिरवेगार निसर्ग सौंदर्य आणि मनमोहक निर्मळ समुद्र किनारे हे अलिबागच्या आकर्षणात अजूनच भर घालते आणि पर्यटकांचा प्रमुख आकर्षणाचा केंद्र ठरतो तो समुद्राच्या पाण्यात असलेला हा कुलाबा किल्ला। याच ठिकाणची आज आपण सफर करणार आहोत आणि या किल्ल्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि थेट अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर। तर मित्रांनो, मी सध्या आहे अलिबागमध्ये आणि बघत असाल तर मागे तो जो दिसतोय तो आहे कुलाबा किल्ला। तर सध्या आम्ही कोकणची जी एक ट्रिप सुरू केलेली आहे, तर कशी सुरू केलेली आहे, काय याबद्दल तुम्हाला पूर्ण मी डिटेल या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि इथपर्यंत आम्ही आलो कसं ते तुम्ही आता बघा। मी आणि माझे दोन मित्र रवी आणि ऋषी आमचा फिरायला जायचा प्लॅन ठरला, पण कुठे ते आम्हाला सुद्धा माहित नव्हतं। लगेच बॅग पॅक करून जवळचं बस स्टँड गाठलं आणि MSRTC ची आवडेल तेथे प्रवास ही 4 दिवसांची पास काढली आणि आम्ही येऊन पोहोचलो पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर। मित्रांनो, मी आहे सध्या स्वारगेट बस स्थानकावर। रात्रीचे जवळपास 12:30 झालेले आहेत आणि आज मी चाललेलो आहे कोकण दौऱ्यावरती। MSRTC ची जी स्कीम आहे आवडेल तिथे प्रवास, तर आम्ही 1520 रुपयांची 4 दिवसाची पास काढलेली आहे आणि कोकण दौऱ्यावरती सध्या चाललेलो आहे। अचानक भयानक असा प्लॅन ठरलेला आहे आणि कुठं जायचं आहे अजून सुद्धा ठरलेलं नाही आमचं। तर आता आम्ही सगळ्यात पहिला जो स्पॉट ठरलेला आहे तो अलिबाग। आता 1:30 किंवा 2 वाजताची बस येणार आहे असं त्यांनी सांगितलं। तर बस आल्यानंतर आपण आता अलिबागसाठी निघणार आहे आणि या सिरीजमध्ये कोकणातले तुम्हाला बरेचसे ठिकाणं पाहायला मिळणार आहेत। तर ही सिरीज जी आहे हा व्हिडिओ पूर्ण पाहत राहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। आता वाजलेत रात्रीचे 2 आणि फायनली मित्रांनो आपली अलिबागला जाणारी बस आलेली आहे। आता 2 वाजलेत आणि आपली अलिबागला जाणारी कोल्हापूर अलिबाग ही बस आलेली आहे। तर चला आता प्रवासाला सुरुवात करू आणि थेट तुम्हाला भेटतो मी अलिबागमध्ये। एकदम शेवटची सीट भेटलेली आहे, एकदम रिलॅक्स आराममध्ये आता मस्त झोपून जाणार आहे। रिलॅक्स फायनली तेच ताण होतं की झोप होईल की नाही, पण आय होप की याच्यात मस्त आराम होईल आणि सकाळी सकाळी आपण उद्या चांगले ठिकाण एक्सप्लोअर करू। गुड नाईट। पुणे ते अलिबाग हे जवळपास 140 किलोमीटरचं अंतर आम्ही 4 तासात पार करून सकाळी 6 वाजता अलिबागमध्ये पोहोचलो। मित्रांनो, आता सकाळचे 6 वाजलेत आणि मी येऊन पोहोचलोय आता सध्या अलिबागमध्ये। अलिबागचं बस स्टँड आहे। तर आता इथून आम्ही फ्रेश वगैरे होऊ आणि पुढचा काय प्लॅन आहे त्याबद्दल आता ठरवू। तर मित्रांनो, आता मी चाललोय कुलाबा किल्ल्याकडे। तर सध्या आता अलिबागच्या गल्ल्या बोळ्यांमधून रस्त्यावरून फिरत फिरत बस स्टँडपासून जवळपास 1 किलोमीटरचा हा रस्ता आहे। तर तिथपर्यंत आम्ही चालत जातोय आणि इकडे का तर तिथं जाऊन कुलाबा किल्ला बघण्याचा प्रयत्न करू आपण। आणि एक होते तिथं, त्यांना विचारलं तर ते म्हणत की जर पाणी जर आतमध्ये गेलं असत तर तुम्ही तिथपर्यंत चालत सुद्धा जाऊ शकता किंवा मग तुम्हाला बोटने जावं लागेल। तर आता बघू तिथं गेल्यावर काय आहे। हे बघा मित्रांनो, हे आहे अलिबाग। अलिबाग मधले सुंदर घर आणि समोर जे गेट दिसतंय ते आहे समुद्र किनारा। तिथपर्यंत पोहोचलोय आपण। बस स्टँड पासून फक्त 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर हा समुद्र किनारा आहे। इथपर्यंत आम्ही पायी चालत आलो। सकाळचे 7 वाजले होते आणि सकाळी सकाळी सूर्योदयाचा एकदम भारी असा नजारा आम्हाला इथे पाहायला मिळाला। सकाळी सकाळीच मित्रांनो मी येऊन पोहोचलोय अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर आणि इकडे सुंदर असा सनराइज होत आहे। माझ्या मागे पाहू शकता तुम्ही, इकडे सनराइज होतोय, एकदम खतरनाक व्ह्यू आहे। आणि माझ्या या बाजूला तुम्ही मागे जर बघितलं तर इकडे आहे कुलाबा किल्ला।
मागे दिसतोय ना, तर हा आहे कुलाबा किल्ला. सकाळी सकाळी किनाऱ्यावरती जास्त पब्लिक नाही आहे, एकदम शांत वातावरण आहे, खूप भारी वाटतंय. मागं पाहू शकता. आणि पाणी पण सध्या जे समुद्राचं खूप आतमध्ये गेलेलं आहे, त्यामुळे खूप मोठा असा बीच दिसतोय. आता थोड्या वेळानंतर जे हे पाणी आहे हे वाढायला सुरुवात होईल. सकाळी सकाळी एकदम भारी असा सनराईजचा टाइम आहे. सनसेट बोललो होतो का मी आधी? नाही ना, जाऊ दे काही असो. पण सकाळी सकाळी पाहू शकता पोरायचं एकदम भारी मध्ये फोटोशूट चालू झालेलं आहे आणि आपली चालू आहे ब्लॉगिंग. तर भाई एकदम नजारा तर लय खतरनाक यार. काही म्हणा, आपलं कोकण एवढं भारी आहे ना की काय सांगावं. तर असो मित्रांनो, आता थोड्या वेळ थांबू आपण, कारण आपल्याला खूप लवकर 4 दिवसाची पास आहे आपली. तर जेवढं लवकर होईल तेवढे आपल्याला इथले जे काही ठिकाणं आपल्याला कव्हर करता येईल तेवढे करायचे आहेत. तर इथून पुढचं आपलं एक टार्गेट असणार आहे की मुरुड जंजिरा आज आपल्याला करायचं आहे आणि तिथून पुढं गणपती पुढे जाण्याचा प्लॅन असणार आहे. तर आता किती सक्सेस होतो काहीच माहिती नाही, काहीच चान्सेस नाही आहेत. तर जसं होईल तसं होईल. त्यामुळे आपण आता इथून पुढं म्हणजे जे जे होईल ते पहावे, तुम्ही पण पहावे आणि लाईक करावे, सबस्क्राईब करावे. चला चालू आहे. मारले म्हणजे तू जागेवर मित्रांनो, चालत मस्त. हॅलो गाईज, तर काय एक्सपिरियन्स काय तुमचा? आपली 4 दिवसाची ट्रिप आहे, तर याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आणि काय प्लॅनिंग घेऊन तुम्ही इथपर्यंत आलेले? सर्वप्रथम MSRTC खूप खूप आभार. 1500 रुपयात 4 दिवस अनलिमिटेड फिरा. आणि बसची व्यवस्था पण उत्तम होती. मागे रिक्लायनर सीट भेटल्या, पाय पसरून झोपण्याचा जे आनंद आला. काय वाटतं आपली 4 दिवसाची ट्रिप ही सक्सेसफुल होईल का? वा वा, असं का नाही होणार? बिलकुल आपण होणार नाही, आपण करू त्याला. ऋषा, तो काय म्हणणं आहे? ते फोटो चांगले निघायला लागले. फोटो चांगले नाही निघाले, एक फोटो चांगला नाही काढला. जागेवर थांबेल नाही, कसं थांबण्यासाठी भरपूर अशा ऍक्टिव्हिटीज आहेत. इथं बघू शकता सायकल राईड्स आहेत, ते आय थिंक फोटोसाठी आहेत. ही बघा, ही मागून अशी एक ही मोटर चालली, तर ती राईड सुद्धा तुम्ही करू शकता. या ठिकाणी घोडे पण आहे, ते घोड्याची राईड सुद्धा करू शकता. आणि इकडे बोटिंग आहे, बोटिंग सुद्धा तुम्ही करू शकता. असे भरपूर ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी तुम्ही आल्यावर करू शकता. सकाळच्या वेळी समुद्राचं पाणी बरंचसं आत गेलेलं होतं, त्यामुळे किल्ल्यापर्यंत चालत जाण्याची वाट मोकळी होती. म्हणून आम्ही जास्त वेळ न घालवता किल्ल्याकडे लगेच वाटचाल केली. मित्रांनो, पाहू शकताय समुद्राचं पाणी इथपर्यंत येतं ज्यावेळेस भरती येते समुद्राला. पण सध्या समुद्राचं पाणी खूप आतमध्ये गेलेलं आहे आणि ज्यावेळेस पाणी आतमध्ये जातं त्यावेळेस हे टेक्स्चर पाहू शकता इथं किती खाली झाले. असं वेगळ्या प्रकारचं एक भारी टेक्स्चर काय म्हणतं टेक्स्चर तयार झालेलं आहे. इथून आम्ही आता पायी चालत कुलाबा किल्ल्याकडे जात आहोत. किनाऱ्यापासून चालत आम्ही अगदी आता किल्ल्याच्या आतमध्ये येऊन पोहोचलेलो आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघत असाल की किती डेंजर हे दगड आहेत, हे बघू शकता तुम्ही. समुद्राच्या पाण्यामुळे एकदम हे जे दगड एकदम शार्प झालेले, ज्यावरती तुमचे पाय सुद्धा चिरू शकतात. आणि या साईडला जर बघत असाल तर या ठिकाणी या किल्ल्याचा बुरुज आहे. आणि या ठिकाणी या साईडला जर बघितलं आपण राईट साईडला, तर इकडे पूर्ण आपल्या किल्ला पाहायला मिळतो. आणि या ठिकाणचा मधला जो एक पॅच आहे तो पूर्ण पडलेला आहे सध्या स्थितीत. तर चला आतमध्ये जाऊन आपण पूर्ण किल्ला एक्सप्लोर करू. पूर्ण जो किल्ला आहे हा पूर्ण समुद्राच्या मध्ये. अलिबाग मधील कुलाबा किल्ला हा शिवकालीन जलदुर्ग आहे. हा जलदुर्ग समुद्राच्या किनाऱ्यालगतच पण अलिबाग मधील किनाऱ्यापासून 1 किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात आहे. अलिबाग तालुक्याला असलेली 30 ते 35 किलोमीटर लांबीची किनारपट्टी ही अष्टागार या नावाने ओळखली जाते. आणि या अष्टागाराचा राजा म्हणजे किल्ले कुलाबा. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जुने किल्ले दुरुस्त करून मजबूत केले होते त्यांच्यापैकीच एक असलेला म्हणजे हा कुलाबा किल्ला. आता समोरच आपल्याला किल्ला दिसतोय, इथनं मधातून जायला रस्ता आहे. तर आपण सध्या आता किल्ल्याकडे जाऊ. बुरुज बघून झाल्यावर आम्ही निघालो या पडलेल्या तटबंदीवरून मुख्य किल्ल्याकडे. दोन्ही बाजूंनी समुद्राचं पाणी आणि मध्ये ही भिंत.
अशी वाट पार करत आम्ही येऊन पोहोचलो मुख्य किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ. या किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी जर तुम्ही भारतीय नागरिक असाल तर तुम्हाला 25 रुपये प्रवेश शुल्क आणि जर तुम्ही फॉरेनर सिटीजन असाल तर तुम्हाला 300 रुपये प्रवेश शुल्क द्यावं लागतं. किल्ल्यामध्ये प्रवेश करतानाच आपल्याला सुरुवातीला एक महाद्वार पाहायला मिळतो जो की अजूनही सुस्थितीत आहे. किल्ल्याच्या आत प्रवेश करताच छोटे छोटे देवी देवतांची मंदिरे आणि काही घरे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. किल्ल्यावर समजलं की बरेचसे लोक या ठिकाणी राहतात, बऱ्याच लोकांचे घर आहे त्या ठिकाणी. आणि हा जो किल्ला आहे असं ऐकण्यात आलं की गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये सध्या जे ASI आहे ना, आर्किओलॉजिकल सर्वे. किल्ल्याच्या आतमध्ये थोडं आत येताच खूप मोठं असं पाण्याचं टाकं पाहायला मिळालं. टाक्यासमोरच असलेल्या वाड्यात गणपतीचं आणि श्री हनुमंताचं मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी पद्धतीचे आहे आणि त्याला 2 आंतरगाभारे आहेत. पहिला गाभारा हा षष्टकोनी आणि आतला गाभारा अष्टकोनी आहे. या गाभाऱ्यात हिंदू धर्मातील आद्य 5 देवतांच्या संगमरवरी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून त्या बसवल्या आहेत आणि या सर्व मूर्त्यांच्या मधोमध उजव्या सोंडेची श्री सिद्धिविनायकाची मूर्ती बसवलेली आहे. या ठिकाणी मित्रांनो किल्ल्यावरती एक भुयारी मार्ग दिसला. असे बरेचसे भुयारी मार्ग आहे जे की डायरेक्ट खाली समुद्रामध्ये जातात. या ठिकाणी पाहू शकता खाली जाण्यासाठी इथं पायऱ्या आहेत आणि खाली एक भुयारी मार्ग आहे. तर आपण आता जास्त काही आतमध्ये जात बसणार नाहीये. या किल्ल्यावर आधीच्या काळात खूप मोठमोठ्या वास्तू होत्या असे दिसून येते ज्या की आज पडक्या अवस्थेत आहेत. ही आहे या किल्ल्याची तटबंदी आणि बरेचसे काही या ठिकाणी पडके अवशेष आहेत ते दाखवतो तुम्हाला. आणि असं सुद्धा दिसतंय की या ठिकाणी बरेचसे लोक राहतात कारण बरेचसे घरं सुद्धा आम्हाला या किल्ल्यावरती पाहायला मिळाले. तर लवकर आपण हा किल्ला एक्सप्लोअर करू आणि लगेच निघू, कारण की आता हळूहळू समुद्राचं जे पाणी ते वाढत आहे आणि जर समुद्राचं पाणी वाढलं तर आम्हाला परत पायी न जाता आम्हाला बोटने जावं लागतं. पाणी हळूहळू वाढत आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही खूप जास्त पाणी वाढलेलं आहे. आणि जर आता पूर्ण पाणी वाढलं तर आम्हाला इथून परत जाण्यासाठी फक्त एकच ऑप्शन आहे बोटचा. आणि बोटवाले काहीतरी 300-400 रुपये काहीतरी घेतात असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता आम्ही लवकरात लवकर किल्ल्यावरून परत निघण्याचा प्रयत्न करतोय. तर चला मित्रांनो, याच ठिकाणी मी हा व्हिडिओ संपवतो. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून कळवा. आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. टाइट में रखो, टाइट में बिलकुल. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सुप्रभात तुमचं सगळ्यांचं थेट अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावरून. जास्त डार्क झाला नाही बहुत एनर्जी हो गया. चल ठीक आहे, रिपीट कट अँड स्टार्ट. तर सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं थेट अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावरून. आणि मी सध्या आहे समुद्रबाग अलिबागची समुद्रबाग झाली.